20 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलेला आहे. स्विंग अँड मिस. अतिशय सुरेख चेंडू. सुदैव चेंडू एष्ट्यानं जाऊन धडकला नाही. काय गोलंदाजी करतोय जालिंदर पाटील. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि 2 चेंडूमध्ये नक्कीच आपण पाहतोय एकही धाव त्याने आतापर्यंत खर्च केलेली नाही. दोन्ही चेंडू निर्धाव चेंडू. यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकेल सारंग इलेव्हन संघासाठी. इथे जोरदार अपील. धाव घेण्याचा मानस होतं, धाडच केलं गेलं नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पॉवरप्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी हाताळताना जालिंदर पाटील आपण पाहतोय. फ्रंटल गोलंदाज सारंगाव इलेव्हन या संघाचा. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आहेत. बहुसंख्येने क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी जालिंदर पाटील. स्विंग अँड मिस. सुरेख चेंडू. लगातार 4 चेंडू हे डॉट केलेले आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी जालिंदर पाटील याच्या माध्यमातून. ढूंढते रे जाओगे. ढूंढो ढूंढो रे साजना. सध्या स्थिती आपण पाहतोय अजय पाटील हिटमॅन भरोडे या फलंदाजाची. इथे मात्र पलटी शॉट आणि चेंडू निघून जाईल पॉइंटच्या वरून सीमा पार. षटकार. चार निर्धाव चेंडूनंतर पहिला षटकार अजय पाटीलच्या बॅट मधून. षटकाराने स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन केलेला आहे फलंदाज अजय पाटील यांनी. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या आणि इथे आपण पाहतोय रिव्हर्स फटक्याने 6 धावा आलेल्या आहेत. इथे मात्र क्लीन बॉल. दांडी गुल. षटकारानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर क्रिकेट. पहिला फलंदाज बाद होतोय अजय पाटीलच्या रूपाने. पहिला हादरा श्री गणेश भरोडे या संघाला. पहिला फलंदाज बाद झालेला आहे अजय पाटील. त्याने बाद होण्यापूर्वी 6 चेंडूचा सामना करताना 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे. की षटकार आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. त्यानंतर आपण पाहतोय की 5 चेंडू तो निर्धाव केलेला आहे. न्यू बॅटर वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी श्री गणेश भरोडे संघाकडून शैलेश पाटील. निखिलेश बजागे आणि दिनेश भांबरे हे पंचांची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये बजागे सर तर भांबरे सर स्क्वेडलिकच्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात.
समाधान दुसरं षटक घालण्यासाठी आलेले, तर यावेळी सामना करेल फलंदाज विजय भोईर. इथे मात्र कव्हर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही, एक चोटी धाव वेगाने पूर्ण करतात फलंदाज विजय भोईर. एकेरी धावेने आपलं खातं उघड करतोय आणि संघाची धावसंख्या सिंगलने 7. आपण सामना बघतोय सारंग 11 विपक्ष श्री गणेश भरोडे या दोन संघामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर समाधान पाटील दुसरं षटक घालण्यासाठी आलेलं आहे, तर यावेळी सामोरं जाईल फलंदाज शैलेश पाटील. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जाते, कारण डावखुरा फलंदाज आता मात्र स्ट्रायकर एंडला. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट केलेला आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. लॉर फुल टच चेंडू होता, केवळ चेंडूला टर्न केली होती, दिशा दिलेली होती. टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय फलंदाज शैलेश पाटील याने. चौकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. इथे मात्र राऊंड एक राऊंड फटका केलेला क्षेत्ररक्षक दूर आहे. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही, धावसंख्या एकेरी धावेने वाढते. 12 धावा एक बाद दुसरं षटक मार्गस्थ असताना आजच्या दिवसामधील पहिला सामना सारंगाव 11 विपक्ष श्री गणेश भरोडी या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. समाधान पाटील यावेळी सामना करेल फलंदाज विजय भोईर. प्लेयर मिस आउटसाइड ऑफ स्टंप, हा चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे, दुसरं षटक समाधान पाटील हाताळतोय. यावेळी मात्र सुरेख चेंडू. धावसंख्या 12 आपण पाहतो, एक बाद समाधान पाटील. पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स इन करून आलताना इथे मात्र आपण पाहतोय या बीट होतोय या इस्ट्रेक्शन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला नाही. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर श्री गणेश भरोडी संघाची धावसंख्या 6च्या सरासरीने धावफलकावर 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि 8 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण केलेले आहेत. दगडूशेठ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलाजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यायाम जोरूया. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक घेऊन आलेलं आहे सारंगाव 11 या संघाकडून गोलंदाज विनय, तर सामोर जाईल फलंदाज शैलेश. यावेळी मात्र पायांच्या समोर चेंडू होता, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिसफील्ड आणि परिणाम स्वरूप जिथे 1 धाव तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या दुहेरी धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या 14.
सारंगाव 11 विपक्ष श्री गणेश फरोडे या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. तिसरं षटक विनय पाटील घेऊन आलेलं आहे सारंगाव 11 या संघाकडून. इथे मात्र सुरेख चेंडू बीट केलेला आहे फलंदाजाला. नेक्स्ट मॅच पिंपलास विपक्ष खारबाव या दोन संघामध्ये असणार आहे. अर्नो एंटरप्राइजेस खारबाव पिंपलास संघाचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक धाव दरम्यान पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धाव संख्या 15 धावा. खूपच दिशांनी चेंडू पाहायला मिळतोय. पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. होवान त्याचा वाढ चेंडूपाने धाव संख्या एकेरी धावने 16 वर पोहोचते. तिसरं षटक विनय पाटील हाताळण्यासाठी आलेलं आहे. स्विंग अँड मिस सुरेख चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी आपण बघूया. अजय लागोपाठ 4 निर्धाव चेंडू खेळला होता आणि विजय याही फलंदाजाने लगातार लागोपाठ 4 निर्धाव चेंडू खेळलेले आहेत. फुलटा चेंडू होता. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि पंचांचा इशारा नो बॉलचा. अशा प्रकारे 2+1 3 धावा आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. पाहूया फ्रीट चेंडू ज्या चेंडूवर मुक्त फटका खेळण्याची संधी असते आणि ते संधी विजय भोईर याच्याकडे चालून आलेले आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. मात्र इथे आपण पाहतो एक थोडस गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि परिणाम स्वरूप इथे 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 2-21. नेक्स्ट मॅच खारबाव विपक्ष पिंपलास या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पिंपलास संघाचे आगमन झालेले आहे. एंटरप्राइजेस खारबाव संघ नाही. आपण जर आला असाल प्रतिनिधी आपण आला असाल तर संपर्क साधायचा आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. गॅप मधून चेंडू निघून जातोय. सीमा पार चौकार. चौकारीने धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढते. 3 षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली ते 25. हे आपण पाहू शकता आमच्या कॅमेरामॅनने टिपलेले दृश्य. अगदी जंगलामधील हे दृश्य टिपले गेलेले आहे आणि हे दुर्मिळ दृश्य आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यात हे वसलेलं क्रीडांगण आपण बघतोय. गावदेवी क्रीडांगण वेल आहे. जर आपण समोर बघितलं तर डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी डोंगराच्या पायथ्याशी नक्कीच हे आपण पाहतोय आणि आपण पाहू शकता पियुष पाटील. आपण हात उंचावायचा आहे. पियुष पाटील हा तर बिबल्या वाघ आहे.
हे आपण पाहू शकता. अपार मेहनत पियुष पाटील यांची राहिलेली आहे. नक्कीच आपण पाहू शकता पियुष पाटील ज्यांची अतिशय अपार मेहनत या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे त्यांना दाखवलं जात आहे. तीन षटकांची समाप्ती आणि धावसंख्या श्री गणेश भरोडी संघाची 25 धावा. शेवटचं षटक आता सुरू होईल आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी सारंगाव 11 संघाकडून गोलंदाज सागर येतोय. तर सामना करेल फलंदाज शैलेश पाटील. इथे मात्र कडक फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जाईल मिडविकेटच्या वरून सीमा पार. षटकार आपण पाहू शकता. आखोटा पायाचा चेंडू होता. चेंडूला पुल केलं होतं. फुल पॉवरफुल वंडरफुल आणि चेंडू झाला सीमाच्या वर गोल. धावसंख्या 6 ने वाढते. धावपलेकर 31 धावा 31. अजय पाटीलच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर खूप प्रतीक्षा करावी लागली भरोडी संघाला. तब्बल शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार आपण बघतोय शैलेश पाटीलच्या बॅट मधून आणि सागर पाटील याचं स्वागत शैलेश पाटील याने षटकाराने केलेलं आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे आणि इथे जावं लागेल फलंदाजाला. डगॉटच्या आसऱ्याला शैलेश पाटील याची गली संपुष्टात येते. अजय पाटील यांनी षटकारानंतर विकेट फेकली होती आणि इथे शैलेश पाटील हाही नक्कीच षटकारानंतर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच गावदेव बापगाव चषका मध्ये उपविजेता संघ अर्णव इंडिया खारबाव विपक्ष दत्तकृपा पिंपळास या दोन संघांमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाने आपण संपर्क साधायचा आहे आमच्या आयोजन कमिटी मेंबरशी आणि संपर्क साधून लगेच टॉसही केला जाईल. धावसंख्या 31. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मात्र आपण पाहतोय एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एकेरी धावने वाढते. धाव प्ले 32 धावा. इथे मात्र सुरेख फटका. बाहुबली बॅट्समन आपण बघतोय विजय भोईर आणि बाहुबली षटकार विजय भोईरच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धाव प्लेवर 38 धावा. अगदी चेंडूला लपेटलं होतं. लपेटा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका. इथे मात्र बॅकवर्ड स्कोरले ग्रीजन आणि तिथून चेंडू निघून जाईल सीमापार चौकार.
हे षटक खूपच महागडं ठरतंय सागर पाटील याचं. आणि षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते का, हाणामारीचे षटक आहे. हाणामारी आता मात्र भरुडी संघाच्या फलंदाजाकडून केली गेलेली आहे. धावसंख्या 42. निवृत्ती पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सारंग 11 या संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी त्या दिशेने हा चेंडू टोललेला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचित. निर्धारित 4 षटकामध्ये भरुडी संघाने आपल्या धावपल्याकडे धावा झळकल्या त्या 43 आणि 44 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे सारंग 11 या संघासमोर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला भरत स्पोर्ट्स वलपाडा विपक्ष चौठावीराव मानकुल या दोन संघामध्ये. पहिला सेमीफायनलचा सामना चौठावीराव मानकुल विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. टॉस केला जाईल.
आव्हान आहे ते 44 धावांचं, बरोबर 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा करावे लागतील सारंग 11 संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. धीरज पाटील आणि विशाल पाटील ही जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज अश्विन पाटील. अश्विन पाटील वैयक्तिक पहिले षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स इन कडून तर सामोर झाले फलंदाज धीरज पाटील. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पहिल्या इनिंग मध्ये जालिंदर पाटील याने निर्धाव चेंडूने सुरुवात केली होती आपल्या षटकाची, आणि तशाच प्रकारे सुरुवात करताना आपण भरुडी संघाकडून गोलंदाज अश्विन पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने अकाउंट ओपन होतंय सारंगा 11 या संघाचा. सिंगलने अकाउंट ओपन केलंय फलंदाज धीरज पाटील याने. पहिले षटक मार्गस्थ आहे. अश्विन पाटील पहिले षटक हाताळतो. यावेळी सामोर जाईल फलंदाज विशाल पाटील. इथे मात्र सुरेख फटका, अगदी एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कोर रिझर्व मधून सीमा पार चौकार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउट विजय भोईर तिथे उभा होता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, मात्र त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा चौकार आपण पाहतोय विशाल पाटीलच्या बॅटमधून. चौकाराने संघाची धावसंख्या 5. चौकाराने अकाउंट ओपन केलं विशाल पाटील या फलंदाजाने. पहिला चौकार इनिंग मधील विशाल पाटील याच्या बॅट मधून मागील चेंडूवर पाहायला मिळाला होता. 44चं लक्ष आणि 44 लक्षाचा पाठलाग सारंग 11 संघ करतोय. इथे मात्र बुंद्यामध्ये चेंडू हाताळला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढला होता चेंडूला, मात्र स्वतःच्या फॉलथ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करताना अश्विन पाटील. वापसी केलेल्या या चेंडूवर गोलंदाज अश्विन पाटील याने, तर मागील चेंडूवर चौकार खर्च केला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून, यावेळी कव्हरच्या वरून चेंडू निघून जातोय डीप कव्हर रिजन मधून सीमा पार चौकार. चौकाराने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या सारंगाव 11 संघाची धावफलकावर बिनबाद 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. निकितांची काठी आपण इथे जर आला असेल तर व्हीआयपी टाईजर या. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अर्धा एंटरप्राइजेस कार्बो संघाचे आगमन झाले आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
बापगाव व चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन कारभार संघाने केलं होतं. अंतिम फेरीमध्ये या संघाने धडक मारली होती पिंपळाच्या मैदानावर. पिंपळासगावचे किशोरजी पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी करण्यासाठी एक्सपिरियन्स कंपेनर विष्णू पाटील आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. विष्णू पाटील एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय. अतिशय अनुभवी असा गोलंदाज सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 9 धावा. विष्णू पाटील अतिशय अनुभवी असा गोलंदाज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विष्णू पाटील असा एकमेव गोलंदाज आहे. प्रीमियर लीग स्पर्धांचा जर विचार केला तर भिवंडीमधील जेवढ्या प्रीमियर लीग स्पर्धा झालेल्या आहेत तेवढ्या प्रीमियर लीग स्पर्धांचा जर विचार केला तर एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने पाचगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मानकुली मैदानावर बोल्ड हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. बोल्ड हॅट्रिक घेण्याचा विक्रम विष्णू पाटील या गोलंदाजाचे नाव आहे. ज्याने पाचगाव प्रीमियर लीग स्पर्धा जी मानकुली मैदानावर झाली होती त्या स्पर्धेमध्ये हा विक्रम प्रस्थापित केला होता. तो विक्रम या गोलंदाजाचे नाव आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण काव कॉर्नर रिझन मध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. दुहेरी धावेने संघाची धावसंख्या पूर्णच राखते. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. चं लक्ष आणि 44 लक्षाचा पाठलाग करताना सारंग 11 संघ आपण पाहतोय. सलामीजोडी मैदानामध्ये धीरज पाटील आणि विशाल पाटील. इथे मात्र जोरदार अपील. अतिशय जोरदार अपील तिथे केलं गेलं होतं. मात्र धावबादच्या रूपाने फलंदाज इथे बाद झालेला आहे. पहिला फलंदाज सारंग 11 संघाचा विशाल पाटील बाद होऊन पॅलमध्ये परतताना. नवीन फलंदाज सनी आलेला आहे. एक युवा टॅलेंटेड फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. वनडाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. 11 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाजून पेरूमध्ये परतलेला विशाल पाटील ज्याने 8 धावांचं योगदान दिलं होतं. इथे मात्र गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील पाहायला मिळतोय. पंच संमत नाहीत. मात्र इथे आणखीन एक फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपाने.
नौकी जोडी मैदानामध्ये आपण बघतोय सनी पाटील आणि संकेत पाटील, कारण दोन्ही सलमीचे फलंदाज रनआउट चुरपाने बाद होऊन डगोरच्या आसऱ्याला गेलेले आहेत. सलमी जोडी तंबूच्या आसऱ्याला, टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. सनी पटेल आणि संकेत पाटील ही जोडी मैदानामध्ये. यावेळी मध्ये स्कोर ऑफ द विकेट, गॅप मधून चेंडू निघून जाईल सीम आभार चौकार. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धनाजी पाटील सांगतात की धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 15 धावा. दोन षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि 12 चेंडूमध्ये इथून 19 धावांची आवश्यकता आहे. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सारंगाव 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे सारंगाव 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी, कारण धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 15 धावा आणि 29 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून 29 धावांची अजून आवश्यकता आहे. सारंगाव 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी धनाजी पाटील थोडेसे चिंतित आपल्याला पाहायला मिळतात. अजय पाटील शेवटचं षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. तिसरं षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. इथं मात्र क्लीन बॉल प्लेड ऑनच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे सारंगाव 11 या संघाचा. अडचणीमध्ये सापडलेला सारंगाव संघ आपण पाहतोय, कारण टॉप ऑर्डरचे तिन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. धीरज पाटील, विशाल पाटील आणि त्यानंतर ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होते तो फलंदाज सनी पाटील बाद झालेले आहे. नवीन फलंदाज सागर पाटील हा आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेला आहे. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 15 धावा. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला होता तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. धावसंख्या 16. चौवेचाळीसच्या लक्षाचा पाठलाग करताना धावसंख्या सारंगाव 11 संघाची झालेली आहे ती धावफलकावर 16 धावा. अजय पाटील यावेळी सामना करेल फलंदाज संकेत पाटील, ज्याने चौकारानं आपल्या अकाउंट ओपन केलेलं आहे. टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाचा संघनायक आणि चौथ्यावर मानकुली संघाचा संघनायक. आपण टॉस साठी व्यापीठ आहे समोर. या नेक्स्ट मॅच
वलफट विपक्ष मानकुल या दोन संघामध्ये असणार आहे. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत फलंदाज एक सिंगल रन्स पूर्ण करतात लेग बायच्या रूपाने. धावसंख्या एका धावेने वाढते. 17 धावा. अजय पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप. पलटी शॉट, सुरेख फटका आपण पाहतोय आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मधून सीमापार चौकार. धावसंख्या 21. इथून अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे सारंगाव 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे मदार आता मात्र या जोडीवर असणार आहे. सारंगाव 11 संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो भरतपूर वलपाडा विपक्ष चौठाईराव मानकुल या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या व्यापीठाई समोर टॉस केला जाईल. पंचांचा वाईटचा इशारा आणि एक बायच्या रूपाने धावा. अशा प्रकारे 2 धावा 1+1 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. 23 धावा. इथून अजून 21 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. आठ चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे सारंगाव 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अजय पाटील सामोरे जाईल फलंदाज संकेत पाटील. इथे मात्र क्लीन बोल्ड. विकेटचं पतन आपण पाहतोय. चौथा फलंदाज बाद सारंगाव 11 या संघाचा. अर्नो इंटोबाचे स्कार्पा संघाचा संघनायक आणि दत्तगृह पिंपळा संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. आपण व्हीआयपी यायचं आहे. पिंपळा संघनायक आणि खारबाव संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. इथे मात्र डाऊन दी लेग स्टंप दिशा भरकटले. पंचांचा इशारा वाईट येतोय. अव्वांतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या 24. 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे.
आपण सामना पाहतोय श्रीगणेश भरोडे विपक्ष सारंगाव 11 या दोन संघामध्ये. न्यू बॅटर हर्षल सामोर जाईल अजयला. प्लेयर मेस सुरेख चेंडू निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्तीनंतर सारंगाव 11 संघाची धावसंख्या 44 या लक्षाचा पाठल्या करताना धाव प्लेकर 24 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये इथून 20 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. विनोद पाटील शेवटचं षटक करण्यासाठी येतोय. तर समोर झाले फलंदाज सागर पाटील. वेळे संदर्भात भरोडी संघ नायकांनी सहकार्य करायचं आहे. सहा चेंडूमध्ये इथून 20 धावांची आवश्यकता आहे. दोन मोठे फटके पुन्हा एकदा सारंगाव 11 संघाला सामन्यामध्ये वापसी करून देतील. पाहू सागरच्या बॅटमधून ते मोठे फटके येत आहेत का. रिव्हर्स फटका क्षेत्ररक्षण तिथे आहे. पॉइंट रिझर्व मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एका धावेवर समाधान मानावं गेलं फलंदाजांना. धावसंख्या सिंगलने वाढते. धाव फलकावर 25 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र कडक फटका. केडी के चेंडू निघून जाईल. सीमापार षटकार. मोके पे छक्का. या फटक्याची नित्यांत आवश्यकता होती सारंगाव 11 संघाला आणि फटका आपण बघतोय हर्षलच्या बॅटमधून. धावसंख्या 31 आणि आता मात्र 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा नक्कीच ऑफिशियल कॉल दिला जातोय. अर्णव इंटरप्राइजेस कारभार संघाचा संघनायक आणि पिंपलास दत्तकुमार पिंपळा संघाचा संघनायक आपण टॉस साठी टॉस केला जाईल या दोन संघामध्ये. नेक्स्ट मॅच कारभार विपक्ष पिंपलास या दोन संघामध्ये असणार आहे. इथे मात्र जोरदार अपील आणि फलंदाज बाद 5 रूपाने. तर टॉस कडे आपण बोलूया. टॉस केला जाईल. रुपन पाटील आणि अमरजी पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस साठी आमच्या व्यापीठासमोर यायचं आहे. आपल्या सोबत असते टॉस केला जाईल. खेळणारे संघ आपण पाहणार आहोत दत्तकृपा पिंपलास आणि अर्णव इंटरप्राइजेस कारभार.
दत्तगुरुबा पिंपळा संघाने टॉस जिंकलेला आहे. अर्णव इंटरप्राइजेस खारबाव तसेच दत्तगुरुबा पिंपळास दोन्ही संघाने आपली ऑफिशियल नोंद करून घ्यायची आहे. दोन्ही संघनायकांनी संपर्क साधायचा आहे. पंचांचा वाढचा इशारा. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 3-12चं समीकरण. नवीन फलंदाज वेताल पाटील, सागर पाटील आणि वेताल पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. 3 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला हुक केलेला आहे. हुकचा फाटका मात्र उंची जास्त आहे, लांबी कमी आणि फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. आता मात्र समीकरण शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर गेल्या वर्षी हा कारनामा खारबाव संघाचा सागर कारभारी याने चोदरपाडा संघाविरुद्ध केला होता सरवली चषकामध्ये. ज्यावेळी 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता होती खारबाव संघाला जिंकण्यासाठी आणि तो सामना सागर कारभारी याने खारबाव संघाला जिंकून दिला होता. इथे मात्र पाहूया त्याच प्रकारे कारनामा सारंगाव 11 संघाचा फलंदाज करेल का, कारण 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही मोठे फटके खेळावे लागतील. भावेश पाटील यावेळी मात्र पहिला तर आलाय आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. व्हाट अ शॉट. पहिला मारा, सॉलिड मारा. पिक्चर अभि बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना आपण पाहतोय भावेश पाटील. आता मात्र 1 चेंडू आणि एका चेंडूवर गोल्डन षटकाराची आवश्यकता. गेल्या वर्षीचा मी उल्लेख केला होता अशाच प्रकारे सागर कारभार याने 5व्या चेंडूवर षटकार ठोकला होता आणि 6व्या चेंडूवर षटकार ठोकून खारबाव संघाला तो सामना जिंकून दिला होता. इथे भावेश पाटील तो कारनामा करेल का पाहावं लागेल, कारण 1 षटकार तर आला आहे. रंगतदार स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रोमहर्षक सामना, पैसा वसूल सामना आपण पाहतोय. मोनिका स्मृती चषक 2023 मधील सारंगाव 11 विपक्ष श्री गणेश भरुड या 2 संघामध्ये. आत्ता मात्र शेवटी का होईना धनाजी पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. कदाचित ड्रीम 11 टीम मध्ये हा संघनायक असेल धनाजी पाटीलच्या टीमचा. इथे मात्र फलंदाजी शेजारी वाढलेले आहेत. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार इसे लगा डाला, मैच झिंगा डाला. इसे लगा डाला तो मैच को जिता डाला. आणि ओ माय गॉड, थोडक्या आडी वाचला. काही इंचेस आतमध्ये चेंडू पाडला. मात्र कौतुक करावं लागेल सारंगाव 11 संघाचा फलंदाज भावेश पाटील याचा. सामना जरी भरोडी संघाने जिंकला असला तर मात्र प्रेक्षकांचे मने हे भावेश पाटील या फलंदाजाने जिंकलेले आहे. वेल प्लेड भावेश, बट हार्ड लक. अभिनंदन अभिनंदन श्री गणेश भरोडी अँड हार्ड लक सारंगाव 11. काय सामना रंगलेला आहे. शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकाराची आवश्यकता असताना चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. काही इंचेस आतमध्ये नक्कीच वेळेगावचे उद्योगपती जयंतजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हार्ड लक सारंगाव 11. केवळ 2 धाव्याने हा सामना सारंगाव 11 संघाने गमावलेला आहे. तर मॅन ऑफ द मॅच कडे